सुनीताताईंचं स्वागत केलेलं आहे. त्यांच्या स्वागतार्थ आपल्या व्यायामशाळेचे छोटे छोटे विद्यार्थी आपल्यासमोर काही व्यायामाची प्रात्यक्षिक करतात. मान्यवरांचे लोकमान्य सेवा संघातर्फे स्वागतम. लोकमान्य सेवा संघात सराव करणाऱ्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचे शहीदांना मानवंदना देण्यासाठी एक छोटासा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. एका हाताचं अंतर घ्या सगळ्यांनी. सावधान. आता प्रत्येकाने आपापल्या ॲपरेटरवर जायचंय. ट्रॅम्पोलिंग आदिशेष नायक, रुद्र सागवेकर, च्या काही एलिमेंट करतोय. स्टेट जम्प, टक जम्प, स्केडल जम्प, स्टेट जम्प, टक जम्प, स्केडल जम्प, टो वॉकिंग, टू किक, स्केल, सिंपल जंप, सानवी सकपाळ, टो वॉकिंग, किक, स्केल,
पाटवी, राउंड अप डिसमॉन्ट. पुढील प्रात्यक्षिक आहे लोअर, फ्रंट रोल, लेग बॅक सर्कल, स्विंग, सिंडिकेट, डिसमाउंट. पुल ओवर, फ्रंट रोल, बैक रोल, वन लेग सर्कल, फॉरवर्ड, indicate, dismount. Hand free. देवांश चव्हाण. Start. Hand free. रुद्र सपकाळ. Hand spring 180. Hand spring 180. देवांश चव्हाण. Hand spring 180. Close exercise. Front roll. Kettle front roll. Split. Chakrasan. Candlestick. Toe turn. Air turn. Tuck jump. Round up. सिद्धांत कदम. Start. Handstand. Hand front. Front 180. Start please. $900. Tuck back. Brace. Forward 540. Hollow back 720. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
सुस्वागतम. लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे आज जवान कृतज्ञता दिवस आपण साजरा करतो. मान्यवर लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत. लोकमान्यांचं पुण्यस्मरण करून मान्यवर आपल्या स्वस्थानी बसतील. त्यानंतर पंडित मिलिंद रायकर आपल्यासमोर राष्ट्रगीत आणि शहीद जवानांना श्रद्धांजली देणारं एक रचना सादर करतील. त्यानंतर आपण कार्यक्रम सुरू करूयात. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पहिल्या रांगेमध्ये राष्ट्रगीत होईपर्यंत आसनस्थ व्हावं. थँक्यू. मी आपल्यासमोर जवानांसाठी ये मेरे वतन के लोग हे गाणं सादर करतो आहे आणि त्याच्यानंतर एक छोटासा सावरकरांचं एकदम प्रसिद्ध गीत सादर करेन. नमस्कार.
नमस्कार. आत्ता आपल्यासमोर ज्यांनी आपलं व्हायोलिन वादन सादर करून ए मेरे वतन के लोगो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सागरा प्राणतळमळ प्रस्तुत केलं ते आपले पार्लेकर पंडित मिलिंद रायकर. गायकी अंगानं वाजवण्याची त्यांची ख्याती आहे आणि त्यांना 2 असे गुरु लाभलेले आहेत, पंडित डी के दातार आणि किशोरीताई आमोणकर. त्यामुळे त्यांची तालीम आपल्याला कळते. मिलिंदजी धन्यवाद. आणि त्यांचं खास कौतुक अशासाठी की ते गोव्याहून मुद्दाहून आज या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आलेले आहेत. सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे आपण प्रतिवर्षी 10 मे हा दिवस शहीद जवानांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतो. हा काही समारंभ नव्हे, हे कृतज्ञता दिन आहे. त्याचं गांभीर्य आपल्या वादनांनी पंडित रायकरांनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. यानंतर आपल्या संस्थेचे कार्यवाह श्री महेश काळे यांना मी विनंती करतो, त्यांनी आपल्या संस्थेबद्दल थोडी माहिती द्यावी आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. याआधी मी मान्यवरांना विनंती करेन, संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे, सत्कार मूर्ती सुमेधाताई आणि योगेशराव चितळे, त्याचप्रमाणे गद्रे सरांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. नमस्कार. मी संघ कार्यवाह महेश काळे. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर, स्टेजवरील मान्यवर आणि समोरील माझ्या मित्रमैत्रिणींना मी आपल्याला आपल्या संस्थेचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न करतो आहे. अशासाठी आहे की 100 वर्षाचा इतिहास काय सांगण्यात तर शक्य नाही, त्यामुळे थोडक्यात काय आपल्याला सांगता येईल तेवढ्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पाळणाघर ते वृद्धाश्रम असं मानवी जीवन सुसह्य व्हावं अशासाठी प्रत्येक अवस्थेत व्यक्तिगत तुम्ही संस्कारिक आणि समृद्ध व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणारी ही संस्था आज शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. शतके महोत्सव चालू आहे आपला आता. आपले संस्थापक त्यांनी जी घटना तयार केली तेव्हा जात धात धर्म याचा काही विचार न करता त्यांनी एवढी उत्तम घटना तयार केली आहे की त्याचं मार्गदर्शन आपल्याला आजपर्यंत व्यवस्थित होत आहे. त्यांनी जे आपल्याला घोषवाक्य दिलं, सेवा करावा लावा देवा हा योग्य चाकर, त्याचा एवढी स्फूर्ती लोकांना मिळाली, त्यामुळे लोक आपणहून इथे कार्य करायला तयार झाले. सर्व थरातील कार्यकर्ते इथे आपला अहम, आपल्या ऑफिसमधलं पद, आपल्या ऑफिसमधलं आपल्याला मिळणारे वेतन, ह्या सगळ्याचा विसर करून हे इथे निव्वळ सेवा करण्यासाठी मग इथे आतमध्ये येतात. सर्व स्तरातील लोक असल्यामुळे वादविवाद होतात, काही हे होतं, पण तरीसुद्धा कोणाचेही मतभेद आले तरी मनभेद होत नाहीत. त्यामुळे ही संस्था व्यवस्थित इतके वर्ष चालू आहे. आणखीन एक कारण म्हणजे इकडला चोख अर्थव्यवस्था आणि पारदर्शक व्यवस्था, त्यामुळे लोक इथे आकर्षित झाले आणि आपणहून तिथे मदतीला तयार झाले. 1923 साली आपल्या संस्थापकांनी स्वतः मेहनत करून ही वास्तू उभी केली. प्रथम त्यांनी एक चौथरा उभा केला आणि त्यात बॅरिस्टर जयकर यांच्या अध्यक्षतेखाली न.ची. केळकर यांचं व्याख्यान ठेवलं आणि लगेचच त्यांनी न थांबता सामानाची, इमारतीला लागणाऱ्या सामानाची, पैशाची अशी सगळी व्यवस्था करत करत 1924 साली एक सुंदर इमारत उभी केली छोटीशी, ज्याच्यात एक 40 बाय 30चा हॉल आणि एक वरती छोटी गॅलरी. आणि एवढं करूनही ते थांबले नाहीत आणि जसजसा कार्य वाढत गेलं तसतसं ते एक आपली इमारत वाढवत गेले. 24 साली त्यांनी जी इमारत बांधली त्याचं नाव ठेवलं त्यांनी टिळक मंदिर. आणि मंदिर हे नाव अशासाठी ठेवलं आणि त्याचा पवित्र आजच्यापर्यंत आपण सांभाळत आलेलो आहोत. जसं का आपला कार्यभाग वाढत गेला तसतशी आपण इमारत विस्तारत करत गेलो. 1935 साली पहिला विस्तार झाला,
त्याच्यानंतर 1971 साली दुसरा विस्तार झाला आणि अजूनही आपल्या मनात आहे की आणखीन विस्तार करायचं. जेव्हा योग होईल तेव्हा हे शक्य होईल. आज आपली लोकमान्य सेवा संघ संस्था हे 3 इमारतीत काम करत असते. ही आपली लोकमान्य सेवा संघ म्हणजे टिळक मंदिर, आपले ह्याच्यावरची केतकर ह्याच्यातली बालसंगोपन केंद्र, नाडकर्णी बालसंगोपन केंद्र आणि जांभूळपाड्याचा आपला आनंद आश्रम, जिथे आपण वृद्धाश्रम म्हणतो. अशा 5 वस्तूत 5 शाखांनी चालू झालेली ही संस्था आज जवळजवळ 22 शाखा कार्यरत आहेत. इथे विविध प्रकारची व्याख्यानं अरेंज केलेली जातात, विविध प्रकारचे कार्यक्रम प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात, त्याच्यानंतर मेळावे घेतले जातात, स्पर्धा घेतल्या जातात आणि हे कार्य असंच अखंड चालू राहिलेलं आहे. लोकोपयोगी कामं करण्यासाठी ही कायमच आपल्या त्या तत्पर उभे असते आणि आपल्या विविध शाखांतर्फे ते आपल्या सेवा देण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं शक्य झालं ते आपल्याला इथे लाभलेल्या निस्वार्थी कार्यकर्त्यांमुळे आणि आपल्यासारख्या देणगीदारांमुळेच. मला खात्री आहे आपणही असेच आमच्या मागे पुढे उभे राहाल आणि आम्हाला योग्य वेळेला मदत कराल. धन्यवाद. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आलेल्या पाहुण्यांचं फळांची परडी देऊन स्वागत करतील. मी मुकुंदराव चितळे यांना विनंती करतो की त्यांनी गदरे सरांचं चितळे दाम्पत्याचं स्वागत करावं. यानंतर मी गदरे सरांना विनंती करेन की त्यांनी संस्थेचं स्मृतिचिन्ह देऊन चितळे द्वयींचं स्वागत करावं. यानंतर मी चितळे सरांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचं स्मृतिचिन्ह गदरे सरांनाही द्यावं. यानंतर कार्यवाह डॉक्टर रश्मिताई फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी सौ गदरे यांचं पुष्पपरडी देऊन स्वागत करावं. यानंतर आपल्यासमोर ज्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतं सादर केली त्या रायकर सरांनाही पुष्पपरडी देऊन त्यांचे आभार व्यक्त करा. यानंतर प्रमुख पाहुणे 2 शब्द व्यक्त करतील. बंधू भगिनींनो, मला खरं म्हणजे भाषण करायची सवय नाही, पण आजचा दिवसच असा आहे की मला माझे काही विचार आपल्याबरोबर शेअर केल्याशिवाय राहत नाही आहे. आज आपण जो जवान कृतज्ञता दिवस म्हणून सादर करता आणि गेली 100 वर्ष हे करताय, हे खरंच कौतुकास्पद आहे. हा तुमचा उपक्रम अत्यंत स्पृहणीय आहे. त्यासाठी मी संस्थेचं अभिनंदन करतो. मगाशी आपण विद्यार्थ्यांची व्यायामशाळेत प्रात्यक्षिकं बघितली. ती बघून मला माझ्या खरंच लहानपणाची फार आठवण झाली. पुण्यात महाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या संस्था जी आहे तिथे मी लहान असल्यापासून जायचो आणि तिथे विविध गोष्टी शिकवल्या जायच्या. म्हणजे अगदी कुस्ती, बॉक्सिंग, मलखांब, जिम्नॅस्टिक्सपासून ते लाठी बोथाटी किंवा भालाजंबिया हे पण प्रकार शिकवण्याची तिथे सोय होती. आणि त्याचबरोबर मैदानी खेळ म्हणजे हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेट सोडून भारतीय मैदानी खेळ कबड्डी, खो खो, आट्यापाट्या, त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल
हे खेळ तिथे खेळले जायचे. हळूहळू त्या संस्थेचं मला असं वेळ लागत गेलं की शाळेत असताना कधी एकदा घरी दत्त टाकतोय आणि मंडळात पळतोय असं व्हायचं. पुढे पुढे तर सुट्टीच्या दिवशीसुद्धा सकाळ संध्याकाळ आम्ही मंडळात जायचो. आणि याच महाराष्ट्र मंडळामध्ये तिथले संस्थापक कॅप्टन शिवी दामले यांनी तिथे मिलिटरायझेशन बोर्ड सुरू केलं. आता या मिलिटरायझेशन बोर्डातर्फे ज्यांना कुणाला सैन्यात जायची इच्छा असेल त्यांना संपूर्णपणे मार्गदर्शन आणि मदत केली जायची. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी NDAचे क्लासेस सुरू केले. ते म्हणजे साधारण NDAची परीक्षा जून जुलैमध्ये असते, म्हणून एप्रिल आणि मे महिन्यात हे कोर्स कंडक्ट करायचे मुलांसाठी ज्या विद्यार्थ्यांना NDAमध्ये जायचं असेल त्यांनी. परदेशाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची तिथे राहायची आणि खायची पण सोय असायची. आणि हे कॅप्टन दामले स्वतः, मेजर चाफेकर, ग्रुप कॅप्टन जोशी, डॉक्टर फडके अशा आपापल्या विषयात तज्ज्ञ लोकांचं त्यांना मार्गदर्शन मिळायचं. त्याचप्रमाणे सकाळी त्यांच्याकडून PT करणं हे त्यांना कंपल्सरी होतं. बरं, त्याचबरोबर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणजे SSBला जी आर्टिकल्स वगैरे लागतात ते शिकवण्याचं काम पण आपली तिथं व्हायचं. त्याप्रमाणे 2 मुख्य तिथे टास्क असतात. एक म्हणजे ग्रुप टास्क आणि एक कमांड टास्क. ही टास्क म्हणजे इथे प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थी काय करतो, ग्रुपमध्ये कशाप्रकारे काम करतो आणि ॲज अ लीडर कशाप्रकारे काम करतो, तो ग्रुपमध्ये एकमेकांना सांभाळून घेतो की नाही, लीडर म्हणून त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, हे सगळं बघितलं जातं. आणि त्याचं पण शिक्षण तिथे महाराष्ट्र मंडळात द्यायचं. पुढे पुढे मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत तर असं झालं की दामले सरांनी ही जबाबदारी मी आणि माझे 3-4 सहकारी यांच्यावरच सोपवली. त्यावेळेला आम्हीसुद्धा कॉलेजमध्ये होतो. आमच्या परीक्षा असायच्या एप्रिल महिन्यात. आम्ही एकमेकांना सांभाळून ते क्लासेस घ्यायचो. सकाळी 6 ते 7 एकच तास, पण आम्ही त्याला वेळ द्यायचो. आणि अशा प्रकारे डेव्हलप होत माझं तर असं मत आहे की प्रत्येकाने सैन्यात जाण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला ते शक्य होईलच असं नाही, पण प्रयत्न करणं अवघड नाही. आणि SSB हा एक खरंच चांगला अनुभव आहे, तो प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची जी एक्झाम असते ती द्यावी. आणि एवढंच नाही तर मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्याला मिलिटरीचं ट्रेनिंग हे कंपल्सरी असावं 1 वर्ष तरी. त्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर स्वतःचं सेल्फ डिसिप्लिन थोडंफार डेव्हलप होतं. त्याचप्रमाणे देशाबद्दल प्रेम म्हणजे आपण ज्याला इंटिग्रिटी आणि रॉयल्टी म्हणू शकतो ती वाढण्यास मदत होते असं माझं मत आहे. अर्थात हे सगळ्यांना शक्य होत असं नाही. ज्याला शक्य होत नसेल त्यांनी तो जिथे कार्यरत असेल तिथे काहीतरी काम करून त्याला देशसेवा करता येते. आणि याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले आजची मी काय सुमेधा चिथडे मॅडम आणि योगेश दादा यांचं नाव यांचं कौतुक करणं म्हणजे मी अगदी लहान आहे त्यांच्यासमोर, इतकं त्यांनी मोठं कार्य केले. आता त्यांना ही कल्पना कुठनं सुचली मला माहीत नाही, पण खरोखरच ऑक्सिजनची किती गरज असते जसे आपण वर जाऊ तसे याचा मी स्वतः एकदा अनुभव घेतला आहे. मी श्रीनगरला असताना, आता श्रीनगरसुद्धा 5,000-6,000 स्क्वेअर फूट फुटावरती आहे, पण तिथे श्वसनाचा त्रास म्हणजे ऑक्सिजनचा हे कधीच त्रास झाला नाही. पण आम्ही तिथनं एकदा अमरनाथला गेलो होतो. अमरनाथला आम्ही नेहमीच्या म्हणजे यात्रेच्या मार्गाने गेलो नव्हतो, म्हणजे बालटाल पहलगाम वगैरे या भागाने गेलो नाही. आम्ही दुसऱ्या बाजूने गेलो आणि तिथं यू कॅन से की ती फौजी वाट होती. म्हणजे त्यावेळेला ती अजिबात डेव्हलप झाली नव्हती, अक्षरशः पाऊल वाट होती. म्हणजे 2 माणसं बरोबरसुद्धा चालू शकत नव्हती. आणि त्यातनं तो रस्ता म्हणजे एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल खाडी अशा याच्यात तो आणि संपूर्णपणे चढ असा तो साधारण 14 किलोमीटरचा प्रवास करायला आम्हाला जवळजवळ 7 ते 8 तास लागले वरती जायला. कारण
वरती जसजसे जाऊ तसं ऑक्सिजन लेवल कमी होत होती, धाप लागत होती, त्यामुळे हळूहळू जायला लागतं, थांबून थांबून जायला लागत होतं. आणि शेवटी जर अशी समोर गुहा दिसत होती अमरनाथची, जेमतेम आपल्या पर्वतीच्याही पेक्षा कमी उंचीवर, पण तिथे चढतानासुद्धा आम्हाला अक्षरशः 2 पावलं चालल्यानंतर धाप लागत होती आणि थांबायला लागत होती. तर ऑक्सिजनची किती गरज होती हे सुमेधाताईंनी बरोबर ओळखलं आणि त्याप्रमाणे त्यांनी जिद्दीने ते काम शेवटपर्यंत करून दाखवलं. त्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकून सुरुवात केली आणि बाकीच्या लोकांनी मग त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यांनी हे करून दाखवलं. त्याचप्रमाणे आता ज्या लोकांना बाहेर राहून काहीतरी काम करायचं आहे, आता एक साधं उदाहरण सांगतो. मी एअरफोर्समध्ये मी टेक्निकल ब्रांच असल्यामुळे बेसिकली मी रडार आणि सरफेस टू एअर मिसाईल्स ह्याच्यावरती जास्ती काम केलं आणि ही इक्विपमेंट्स आपण रशियाकडनं घ्यायचो आणि ते लोक आपल्याला अक्षरशः वापरलेली इक्विपमेंट द्यायची आणि त्याच्यानंतर त्याचे स्पेअर पार्ट द्यायला फारच कटकट करायचे. त्यामुळे आम्हा लोकांना तिथे काही ना काहीतरी प्रत्येक वेळेला संपूर्ण टीमला, टेक्निकल टीमला काही ना काहीतरी जुगाड करायला लागायचं. आता जुगाड या शब्दावरून एक छोटीशी गोष्ट आठवली मला. इंडियामध्ये एका कंपनीमध्ये एका मोठ्या मशीनची जरूरत होती आणि ते मशीन त्यांनी जर्मनीहून मागवलं आणि ते जे इन्स्टॉल करायचं होतं ते एका खड्ड्यात, मोठं अगदी वजनदार मशीन होतं, खड्ड्यात त्यांना ते इन्स्टॉल करायचं होतं आणि ती जागा इतकी विचित्र होती की तिथं ते मशीन ठेवण्यासाठी पाहिजे तशी त्यांना क्रेन मिळत नव्हती. पण तशा प्रकारची ती क्रेन कुठनं तरी मागवली. आता ती क्रेन यायला 15 दिवस लागणार होते. त्यावेळी त्यांनी जो कॉन्ट्रॅक्टर नेमला होता तो कॉन्ट्रॅक्टर काही थांबायला तयार नाही, कारण त्याच्याबरोबर जे मजूर होते सगळे त्यांना फुकट 15 दिवस त्याला पेमेंट द्यायला लागलं असतं, नुसते बसून असते ते. तर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला करून देतो, काही काळजी करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित मशीन खाली उतरवून देतो. इंजिनियर्स जे आपले इंडियन इंजिनियर्स होते त्यांनी त्याला वेळ लागला का म्हणून सोडून दिलं. पण जो तिथला तज्ज्ञ आला होता तिकडचा जर्मनीमधला, तो म्हणाला काय करायचं बघू तरी आहे. म्हणून त्याला म्हणलं ओके मी तुला चान्स देईन, पण तू काय करणार आहेस आधी सांग. तो म्हणाला हो इथे जवळच आईस फॅक्टरी आहे, तिथनं बर्फ आणा, संपूर्ण खड्डा भरूया आपण आणि ते मी ढकलत मशीन त्याच्यावरती नेऊन ठेवतो, बर्फ जसा वितळेल तसं ते मशीन खाली जाईल आणि आपण 3-4 पंप लावून ते पाणी उपसून टाकूया. मशीन खाली पोचलं. याला म्हणतात खरं जुगाड. आम्ही इतकं जुगाड नाही केली, पण तरीसुद्धा जुगाड काही ना काहीतरी आम्हाला करायचं लागत होतं. आता अशा पद्धतीची जुगाडं करताना आम्हाला काय सामुग्री लागते. म्हणजे आज तर खूप डेव्हलपमेंट झाली आहे संपूर्ण सैन्यामध्ये, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीकडे. तर त्यांना आता कुठल्या याची गरज आहे हे जर कोणाला इंटरेस्ट असेल ज्याला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, तर त्यांनी याचा जरूर अभ्यास करावा आणि त्याचा सखोल अभ्यास करून गव्हर्नमेंटच्या स्टार्टअप योजनेखाली ते सुरू करू शकतात. हाही एक पर्याय होऊ शकतो. आता जे सुमेधाताई आणि योगेश भाऊंनी जे काम केलं आहे, 2 ठिकाणी त्यांनी इतक्या उंचीवरती 22,000 फूट उंचीवरती 2 ऑक्सिजन प्लांट्स लावले. पूर्वी ते ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी त्यांना चंदीगडला खाली यायला लागत होते, तिथे ते रिचार्ज करून वरती जायचे. म्हणजे कमीत कमी 8-10 दिवसाचा वेळ गेलाच. पण हा त्यांनी बरोबर मुद्दा ओळखला आणि त्यांनी हिमतीने आणि चिकाटीने प्रयत्न करून ते 2 प्लांट्स सियाचलमध्ये आणि दुसरा कुपवाडामध्ये इथे प्रस्तावित केले. त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं होतं खरंच थोडंच आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या संस्थेने त्यांचा सत्कार करायचा, मला जो मान दिला त्याबद्दल आपल्या संस्थेचे आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. यानंतर सुमेधाताईंशी अनिलजी हर्डीकर सुसंवाद साधणार आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा